नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये भेळ बनवून दाखवणार आहे। एकदम चटपटीत आणि एकदम चविष्ट। त्या गरमीच्या दिवसात ना दुपारच्या वेळात खाण्यासाठी ही रेसिपी जरूर एकदा करून बघा। त्यासाठी बघा, हे चिरमुरे घेतलेले, त्याला कुरमुरे पण म्हणतात, तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा। हे सफेदवाले हे भडंग सारखे आहेत। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। हे थोडेसे केळाचे वेपर्स आहेत, हे फरसाण आहे, मिक्स फरसाण आहे। हे सगळं काढून घेते। यातलं कसं नुसते चिरमुरे असले तरी पण ह्याच्यासाठी चालेल। थोडीशी शेव वगैरे जर तुमच्याकडे असले तुम्ही टाकू शकता। हे पहिलं वाडग्यात काढून घेते। मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सपाट वाटी काकडी घेतलेली, एक बारीक आकाराची काकडी होती, साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 चमचे बीटरूट घेतले, त्याचे पण मी साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। 2 चमचे गाजर घेतलेला आहे, त्याचे पण थोडेसे साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीत कापून घेतला, जास्त मोठा पण नाही जास्त बारीक पण नाही। 2 चमचे शिजवलेला बटाटा, त्याचे पण छोटे छोटे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत। 1 चमचा छोट्या आकाराचा अशा पद्धतीत बघा एकदम बारीक असं किसलेलं आहे मी कैरी घेतलेली, आपली आंबटवाली कैरी आहे। तुम्हाला मी कैरी सुद्धा दाखवते कसली होते ती। जास्त घेऊ नका, अशा पद्धतीची कैरी आंबट एकदम। कोथिंबीर चवीप्रमाणे टाकायचं, मीठ थोडं टाकायचं, ह्याच्यामध्ये काळा मीठ, चाट मसाला, मिरची पावडर, कलरवाली पण आणि तिखटवाली पण आहे। एकदम थोडंसं लिंबाचा रस पिळणार आहे, छोटा अर्धा चमचा जरी पिळला तरी चालेल। मिक्स करून घेते मस्त असं बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची मिरची एकदम पातळ 2 तुकडे केले होते उभे आणि चिरून घेतलेले तिखटाप्रमाणे। ह्याच्यामध्ये आपण मिरची पण टाकली आणि मिरची पावडर पण टाकलेली आहे त्याप्रमाणे। जर नुसती मिरची पावडरच बास असेल तर मग हिरवी मिरची तुम्ही टाकू नका। मिक्स करून घेते मस्त असं बघा, मिरची टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। हे ठेवायचं नाही बरं का, बनवलं की लगेच खायला घ्यायचं। मस्त एकदम चटपटीत चविष्ट अशी एकदम लागते, करून बघा। झटपट रेसिपी दाखवलेली आहे आणि हेल्दी रेसिपी एकदम। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।